बाळासाहेब केशव ठाकरे यांचा जीवनप्रवास एका निष्ठावान व्यंगचित्रकारापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील हिंदू हृदयसम्राट या सर्वोच्च स्थानापर्यंत होता. अधिकृत निवडणूक लढवताही अनेक दशके ते महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, गॉडफादर ऑफ महाराष्ट्र मानले जात होते. त्यांच्या जीवनावरील माहितीपट बनवण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक जडणघडीपासून ते राजकीय वारशाच्या संघर्षापर्यंत प्रत्येक टप्प्याचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे. भाग पहिला. व्यंगचित्रकार आणि वैचारिक बीजे. 1926 ते 1966. बाळ केशव ठाकरे यांचा जन्म पुणे येथे 23 जानेवारी 1926 रोजी झाला. त्यांचे कुटुंब चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समुदायातील होते, जो समाज ऐतिहासिकदृष्ट्या शिक्षण आणि सार्वजनिक सेवेवर भर देणारा होता. त्यांच्या वैचारिक जडणघडीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे, जे प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जात होते, यांचा होता. प्रबोधनकार ठाकरे हे प्रख्यात लेखक, समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते होते. ठाकरे घराण्याला मिळालेला हा राजकीय वारसा केवळ भावनिक नव्हता, तर तो त्यांच्या कुटुंबाच्या नामकरणामध्येही दिसून येतो. प्रबोधनकार ठाकरे त्यांचे मूळ आडनाव पनवेलकर बदलून ब्रिटिश कादंबरीकार विल्यम मेकपीस ठाकरे यांच्या नावावरून ठाकरे असे इंग्रजीकरण केले होते. या बदलांमुळे पारंपरिक मूल्यांसह आधुनिक आकांक्षा आणि सामाजिक कार्याचा वारसा बाळासाहेबांना मिळाला, ज्याचा उपयोग त्यांनी पुढे प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करताना केला. बाळासाहेबांनी वयाच्या 20व्या वर्षी 1946 मध्ये मुंबईतील इंग्रजी दैनिक फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून व्यवसायाची कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचा पगार 75 रुपये इतका होता आणि 1947 पर्यंत ते नियमित कर्मचारी बनले. याच काळात प्रख्यात व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण हे देखील फ्री प्रेस जर्नलमध्ये कार्यरत होते. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी केवळ राष्ट्रीय स्तरावर नव्हे, तर जपानच्या आसाही शिंबून आणि द न्यूयॉर्कच्या रविवार आवृत्तीतही काम केले. तथापि त्यांची कलात्मक आणि राजकीय दृष्टी पारंपरिक माध्यमांमधील बंधने स्वीकारण्यास तयार नव्हते. कामासाठी मिळालेल्या अपुऱ्या जागेमुळे 1952 मध्ये त्यांनी पहिल्यांदा फ्री प्रेस जर्नल सोडले. याहून महत्त्वाचे म्हणजे जेव्हा व्यवस्थापनाने मीनू मसानी आणि S.K. पाटील यांसारख्या मित्रांवर व्यंगचित्रे काढण्यास मनाई केली, तेव्हा बाळासाहेबांना हा हस्तक्षेप मान्य न झाल्याने त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. ही घटना स्पष्टपणे दर्शवते की त्यांना स्वतःच्या राजकीय विचारांवर कोणाचेही नियंत्रण नको होते. याच असंतोषातून त्यांनी आपले स्वतःचे माध्यम निर्माण केले. 1960 मध्ये त्यांनी आपल्या भावासोबत मार्मिक नावाचे राजकीय साप्ताहिक सुरू केले. बाळासाहेबांच्या मते एखादे प्रभावी व्यंगचित्र 10 अग्रलेखांपेक्षाही जास्त मतितार्थ सांगून जातो. त्यांनी व्यंगचित्रकेला केवळ एक कलानट होता, ती महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी राजकीय शस्त्र, पॉलिटिकल वेपन म्हणून वापरली. मार्मिक हे वृत्तपत्र मराठी माणसाचा असंतोष मुखर करणारे ठरले. बाळासाहेबांनी यात काकाजी नावाचे व्यंगचित्र पात्र तयार केले, जे मुंबईतील मराठी माणसाच्या कथित आक्रोशाचे प्रतीक होते. या साप्ताहिकातून त्यांनी मुंबईतील कॉर्पोरेट आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये बाहेरच्या लोकांचा, मुख्यतः दक्षिण भारतीय आणि गुजराती स्थलांतरितांचा किती मोठा प्रभाव आहे हे दर्शवण्यासाठी त्यांच्या याद्या प्रकाशित केल्या. त्यामुळे मराठी मध्यमवर्गात तातडीने प्रचंड चाहता वर्ग तयार झाला. व्यंगचित्रांद्वारे तीव्र भावना थेट लोकांपर्यंत पोहोचवून बाळासाहेबांनी एक राजकीय चळवळीसाठी आवश्यक असलेला सामाजिक आधार प्रभावीपणे तयार केला. विभाग 2. सेनापतीचा उदय आणि हिंदुत्वाचा स्वीकार. 1966 ते 1999. मार्मिकमधून निर्माण झालेल्या तीव्र प्रादेशिक भावना आणि जनमताच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना या प्रादेशिक राजकीय पक्षाची स्थापना केली. मुंबईत मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि त्यांना नोकरीच्या संधी नाकारल्या जाण्याविरोधात लढणे हा शिवसेनेचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र मराठ्यांसाठी या चळवळीचे मुख्य घोषवाक्य होते. शिवसेनेने सुरुवातीला मराठी अस्मितेच्या नावावर स्थलांतरित कामगारांना लक्ष्य केले. यात विशेषतः
दक्षिण भारतीय स्थलांतरित तसेच गुजराती आणि मारवाडी समुदाय लक्ष बनले, ज्यांच्यावर मुंबईत नोकऱ्या हिरावून घेण्याचा आरोप होता. पुंगी बजाव लुंगी भगाव अशा घोषणांनी हे आंदोलन हिंसक वळण घेत असे, ज्यात अनेकदा दक्षिण भारतीयांच्या आस्थापनांवर हल्ले झाले. या चळवळीच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेला काँग्रेस पक्षाकडून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे आश्रय मिळाला होता. मुंबईच्या कामगार चळवळीवर त्यावेळी कम्युनिस्ट ट्रेड युनियनचा मोठा प्रभाव होता आणि काँग्रेसला हा प्रभाव कमी करायचा होता आणि शिवसेनेने कम्युनिस्ट विरोधाची भूमिका घेऊन ही राजकीय पोकळी भरून करण्यास सुरुवात केली. यामुळे मुंबईच्या राजकारणाचा रंग लालकडून भगव्याकडे वळण्यास मदत मिळाली. काँग्रेसने शिवसेनेला राजकीय उपकरण म्हणजेच पॉलिटिकल टूल म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला, पण बाळासाहेबांनी लवकरच आपली ताकद स्वायत्त जनशक्तीत रूपांतरित केली. 1960च्या दशकात अखेरीस शिवसेनेने आपली दिशा स्थलांतरितांकडून कम्युनिस्टांकडे वळवली, ज्याकडे मुंबईतील गिरणी कामगार चळवळीचे नेतृत्व होते. याच काळात बाळासाहेबांनी जनमताला भावनिक साथ देण्यासाठी व्यंगचित्रकारांच्या प्रतिकात्मक दृष्टीचा वापर केला. गेटवे ऑफ इंडिया येथे एका अँबॅसेडर गाडीच्या बॉनेटवर उभे राहून त्यांनी बाहेरच्या लोकांसाठी गेटवे बंद करा अशी मागणी केली होती. फेब्रुवारी 1969मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी शिवसेनेने मोठे आंदोलन केले. या आंदोलनाला तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले, ज्यात 56 लोक मारले गेले. बाळासाहेब ठाकरे यांना अटक करून एरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले. बाळासाहेबांना तुरुंगवास झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठे बंड झाले आणि मुंबई जवळपास एक आठवडा हिंसक निदर्शनेने तळपळत होती. या अभूतपूर्व तणावामुळे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना वैयक्तिकरित्या बाळासाहेबांना भेटून तुरुंगातून शांततेचे आवाहन करण्याची विनंती करावी लागली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर या घटनेने बाळासाहेबांची प्रतिमा एका शक्तिशाली जननेत्याची म्हणून स्थापित झाली. त्यांच्या समर्थकांकडून त्यांना मुंबईचे बिनमुकुटाचे राजे अर्थात अनक्राउड किंग ऑफ मुंबई म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण त्यांनी दाखवून दिले की त्यांची सत्ता औपचारिक शासकीय पदापेक्षा खूप प्रभावी आहे. बाळासाहेब केवळ संघटक नव्हते, तर एक उत्कृष्ट वक्ते म्हणूनही लोकप्रिय होते. त्यांच्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या अत्यंत शक्तिशाली वाक्याने व्हायची. त्यांचे हे वक्तृत्व कौशल्य शिवसैनिकांमध्ये नवीन स्फूर्ती निर्माण करायचे. 1980च्या दशकात शिवसेनेने प्रादेशिक अस्मितेसोबत हिंदुत्वाचा स्वीकार केला, ज्यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात स्वतःला प्रस्थापित करू शकले. विभाग 3 हिंदुत्व, सत्ता आणि अंतिम वारसा 1988 ते 2012. 1988मध्ये बाळासाहेबांनी 23 जानेवारी रोजी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली. मार्मिकप्रमाणेच सामना हे केवळ एक दैनिक वृत्तपत्र नव्हते, तर शिवसेनेच्या आक्रमक राजकीय भूमिकेचे ते एक प्रमुख मुखपत्र ठरले. शिवसेना सत्तेत असो वा विरोधात, पक्षाची भूमिका सामनातून स्पष्टपणे मांडली जायची आणि राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घ्यायची. सामनाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी ठाकरी भाषा नावाचा एक खास राजकीय संवाद विकसित केला. या भाषेत विरोधकांवर अत्यंत उपहासात्मक आणि आक्षेपार्ह टीका केली जायची. उदाहरणार्थ, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मैदाचा पोता आणि पक्षातून बाहेर पडलेले छगन भुजबळ यांना लखवा म्हणजेच फसवणूक करणारे काल्पनिक पात्र अशी नावे दिली होती. ही शैली तीव्र ध्रुवीकरण घडवून आणणारी आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. 1992-93च्या मुंबई दंगलीदरम्यान बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर सामनाच्या भूमिकेवर गंभीर टीका झाली. ठाकरे यांनी सामनाला देशभक्तीची आग पेटवणारी ठिणगी आणि देशभक्तांच्या हातातले ज्वलंत स्टेन गन असे वर्णन केले होते. वृत्तपत्रात जळालेल्या मशिदीतून हिंदुत्वाची गंध येत आहे अशा प्रकारची वक्तव्ये प्रकाशित करण्यात आली. अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रातील अनेक माहिती असत्य असल्याचा किंवा अतिरंजित केल्याचा दावा केला. तत्कालीन काँग्रेस सरकारने या वृत्तपत्रावर निर्बंध घालण्याचा विचार केला होता, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही.
यामुळे बाळासाहेबांना राजकीय संकटांमधून वारंवार कायदेशीर अभेद्यता मिळत गेल्याचे दिसून येते. शिवसेनेने 1989मध्ये भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि हिंदुत्ववादी विचारधारेवर अधिकृत शिक्कामोर्तब केले. याच युतीच्या बळावर 1995मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले आणि मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीत सुमारे 2 डझन कायदेशीर विवाद झाले, परंतु त्यांना फार कमी वेळा कठोर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागले. त्यांच्या राजकीय अभेद्यतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे 1999मध्ये निवडणूक आयोगाने त्यांच्यावर केलेली कारवाई. 1999मध्ये निवडणूक आयोगाने धर्माच्या नावावर मत मागितल्याबद्दल बाळासाहेबांना 6 वर्षासाठी मतदान आणि निवडणूक लढवण्यापासून वंचित केले. 1987च्या निवडणुकीतील एका भाषणात त्यांनी जर एकाने तेथे असलेल्या मशिदी खाणायला सुरुवात केली तर त्याला हिंदू मंदिरे सापडतील असे विधान केले होते, ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक गुन्हा ठरवले होते. 1995मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निकालावरती शिक्कामोर्तब केले होते. ही 6 वर्षाची बंदी बाळासाहेबांवर लागू झालेली एकमेव महत्त्वाची शिक्षा ठरली. या व्यतिरिक्त 1997मध्ये नागपूर खंडपीठाने त्यांना कोर्टाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवून 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती, कारण त्यांनी एका न्यायाधीशांवर सार्वजनिक भाषणात खोटे आरोप केले होते. मात्र 2004मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक मुद्द्यावर तत्कालीन ॲडव्होकेट जनरलच्या संमतीचा अभाव ही शिक्षा रद्द केली. तसेच 2000मध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने 1992 आणि 93च्या दंगलीसंबंधी एका जुन्या खटल्यात त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा खटला कालबाह्य झाल्यामुळे काही मिनिटांतच तो फेटाळला गेला. अशा प्रकारे कायदेशीर प्रक्रियेत त्रुटीमुळे किंवा तांत्रिक बाबींमुळे आणि गंभीर आरोपांमधून सुटका झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये ते कायद्याच्याही पलीकडे आहेत अशी धारणा निर्माण झाली, ज्यामुळे त्यांची सुप्रीमो ही प्रतिमा अधिक बळकट झाली आणि त्यांना कठोर टीका करूनही राजकारण टिकून राहता आले. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीना ठाकरे यांना उद्धव, बिंदू माधव आणि जयदेव हे 3 पुत्र होते. मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान हे ठाकरे कुटुंबियाचे राजकीय केंद्र होते. 2000च्या दशकात बाळासाहेबांचे आरोग्य खालावत असताना त्यांच्या प्रचंड राजकीय वारसाचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उभा राहिला. राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे हे अधिक करिश्माई, आक्रमक वक्ते आहेत आणि त्यांच्या काकांच्या शैलीचे जवळचे अनुकरण करणारे मानले जात होते. तर उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र तुलनेने आरक्षित आणि प्रशासकीय कामांमध्ये अधिक सक्रिय होते. अनेकांनी राज ठाकरे यांनाच नैसर्गिक वारसदार मानले होते. परंतु 2003मध्ये महाबळेश्वर येथील पक्षाच्या कार्यक्रमात बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या निर्णयामुळे राज ठाकरे पक्षात बाजूला टाकले गेल्याचे मानून त्यांनी नोव्हेंबर 2005मध्ये शिवसेना सोडण्याची घोषणा केली आणि 2006मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. या फुटीमुळे ठाकरे कुटुंबाचा राजकीय आधार विभाजित झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, जे भारतीय राजकारणात अत्यंत दुर्मिळ मानले जाते. त्यांची अंतिम यात्रा मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत निघाली, ज्यात लाखो शिवसैनिक, नागरिक आणि राजकीय नेते सहभागी झाले होते. या ऐतिहासिक अंत्यसंस्काराच्या वेळी राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शोकाकुल अवस्थेत एकत्र उपस्थित होते. हा क्षण कुटुंबातील तात्पुरत्या एकजुटीचे प्रतीक होता. त्यांचा चिरतरण वारसा जपण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दादर येथील शिवाजी पार्कजवळील जुन्या महापौराच्या निवासस्थानाच्या सुमारे 3 एकर क्षेत्रफळ जागेवर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. हे स्मारक केवळ ठाकरे यांच्या स्मृतिजतन करणारे नाही, तर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि भूमिपुत्रांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे असेल. या स्मारकाचे बांधकाम अनेक आव्हानांना तोंड देऊन होत आहे. हे स्थान समुद्र किनाऱ्याजवळ म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये असल्यामुळे उंच बांधकाम करणे शक्य नव्हते. त्यामुळे वास्तुविशारद आभा लांबा यांनी ते भूगर्भ म्हणजेच अंडरग्राऊंड बांधण्याचे आव्हान स्वीकारले.
समुद्राच्या पाण्यापासून संरक्षणासाठी डबल वॉल फ्लास्क डिझाईन नावाची विशेष रचना तयार करण्यात आली. 400 कोटी खर्चाच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे संग्रहालय, इंटरप्रिटेशन सेंटर आणि प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, चित्रपट आणि व्हर्च्युअल रिॲलिटीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांचा जीवनपट प्रदर्शित केला जाईल. बाळासाहेबांनी माध्यम आणि आक्रमक वक्तृत्व यांचा वापर करून प्रादेशिक राजकारणाला दिलेले वळण आणि त्यांच्या राजकीय धोरणाचे वैयक्तिकरण हाच त्यांचा खरा वारसा आहे, जो आजही ठाकरे कुटुंबाच्या दोन्ही गटांकडून राजकीयदृष्ट्या वापरला जातो. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट भारतीय प्रादेशिक राजकारणात माध्यमांचा प्रभावी वापर, जननेत्याचा करिश्मा आणि अस्मितावादी राजकारणाचे ध्रुवीकरण या सखोल अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यांचा प्रवास केवळ एका व्यक्ती नसून मुंबई शहराच्या आणि महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय भूभागाचा जणू आरसाच आहे. धन्यवाद. अशाच आपल्या राजकारणातील नवनवीन कथा ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी चावडीवरचं राजकारण या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.